तर या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होती आणि त्याच्यामुळे नॉट आउट घोषित करण्यात आलेला आहे. यस बरोबर, बॉल डेट झाला आणि त्याचमुळे आता 5 बॉल आणि 7. यावेळेला समोर खेळलाय हा फटका, जबरदस्त फटका येतोय, सिक्सर त्या ठिकाणी. काय स्ट्रोक खेळला, अगदी बॅटच्या पुढेच पडला बॉल आणि त्याचा फायदा या ठिकाणी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्यामध्ये घेतलाय. जो दबाव होता तो दबाव हटवलाय निहाल तुसामधने. काय मॅच झाली या ठिकाणी, जबरदस्त. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळलाय, अशा कंडिशनला स्ट्रोक खेळलाय ज्या वेळेला दबाव होता आणि एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी श्रीतेज संघासाठी येताना पाहायला मिळालाय. निहाल केवळ एका धावेची आवश्यकता, 4 बॉल, परंतु सामना संपलेला नाहीये. डॉट बॉल जर आले पुन्हा एकदा दबाव वाढू शकतो, पाहूया. क्रिकेट आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. ह्या षटकार, बरेच जण म्हणत असतील यार षटकार नव्हता यायला पाहिजे, परंतु सामना नाही संपलाय. यावेळेला सरळ बॅटे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि हो, आणखीन एक जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. श्रीतेज 11 चरोली पुणे, सचिन शेठ, लालदास तापकीर अँड कंपनी बाजी मारताना पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. आणि कमीत कमी 1.5 लाखाचे मानकरी या ठिकाणी श्रीतेज 11 चरोली पुणे ठरताना पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त सामना झाला, दोन्ही टीमने जबरदस्त क्रिकेट खेळलं, परंतु बाजी मारली या ठिकाणी श्रीतेज चरोली पुणेने. दोन्ही संघांचं विशेष कौतुक, विशेष आभार. क्वालिटी क्रिकेट.